नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रवीण पाठक. मी मास्टर इन केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी हा एक कोर्स केलेला आहे. मला 16 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे आणि मी एक यूट्यूब चॅनल बनवलं आहे. यूट्यूब चॅनल बनवण्यामागे एकच उद्देश आहे की जे काही स्टुडंट्स ॲडव्हान्स डिप्लोमा इंडस्ट्रियल सेफ्टी किंवा ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी अँड सिक्युरिटी मॅनेजमेंट किंवा डिप्लोमा इन फायर अँड सर्व्हिस इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा इन एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट असे जे काही कोर्सेस आहेत जे स्पेशली महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या अंडर आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहेत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहेत किंवा अजून काही एजन्सीज थ्रू अप्रूव्ड असतील, तर जे एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सेफ्टी या ओरिएंटेड जे काही कोर्सेस असतील तर त्याच्या अंडर जे काही सब्जेक्ट्स येतील, जे टॉपिक्स येतील, सब टॉपिक्स येतील, त्याच्या ओरिएंटेड जेवढी मला इन्फॉर्मेशन देता येईल, जेवढा डेटा देता येईल, जेवढे रूल्स अँड रेग्युलेशन प्रोव्हाइड करता येईल तेवढा प्रयत्न मी याच्यात केलेला आहे. तर मी यूट्यूब चॅनल सुद्धा आताच कोविड-19 पॅन्डेमिक मध्ये तयार केले. मला सुद्धा तुमच्यासारखंच यूट्यूब चॅनल क्रिएट करणं किंवा रेकॉर्डिंग करणं किंवा ओव्हरऑल प्रेझेंटेशन कॅमेरा समोर देणं या गोष्टी माहिती नव्हत्या. पण आता या गोष्टींमध्ये खास लक्ष याच्यासाठी दिलेलं आहे की जेव्हा मी स्वतः कोर्स करत होतो हा किंवा आताचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांना ऑनलाईन लेक्चर जे चालू आहेत त्या ऑनलाईन लेक्चर्स मध्ये सुद्धा सहजपणे ही माहिती मिळावी याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न. याच्यासाठी तुम्ही सिंपल गुगलवर जर गेले आणि गुगलवर जर प्रवीण पाठक इंडस्ट्रियल सेफ्टी असं जर टाईप केलं तर हे चॅनल येऊन जाईल. तुम्हाला इथे चेक करता येतं यूट्यूबवर प्रवीण पाठक इंडस्ट्रियल सेफ्टी. याला जर क्लिक केलं तर ह्या चॅनलमध्ये मी वेगवेगळे सेक्शन्स केलेले आहेत, कारण इंडस्ट्रियल सेफ्टी ही एक कॅटेगरी वेगळी असणार आहे, केमिकल इंजिनिअरिंग ही एक कॅटेगरी वेगळी असणार आहे आणि जनरल कॅटेगरी वेगळी असणार आहे. तर याच्यामध्ये मेन मला इंडस्ट्रियल सेफ्टीवर फोकस करायचा आहे. या इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये जे काही कोर्सेस किंवा डिप्लोमा मी सांगितले त्याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट्स असतात त्याच्यामध्ये मी साधारण आता 8 सब्जेक्ट कव्हर करतोय, जे स्पेशली ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी हा जो हायर लेवल कोर्स आहे त्याला कन्सिडर करून याच्यामध्ये पहिला जो सबसेक्शन आहे तो सेफ्टी, हेल्थ अँड एन्व्हायरमेंट किंवा त्याला आता इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंट सुद्धा म्हणतात. म्हणजे आधीच्या सिलेबस मध्ये त्याला सेफ्टी, हेल्थ, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट म्हणत होते, आता त्याला इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंट म्हणतात किंवा असे बरेचसे सिमिलर टायटल्स याच्यामध्ये असू शकतात. याचा सिंपल पर्पज आहे की सेफ्टी, हेल्थ, एन्व्हायरमेंट ओरिएंटेड जे काही मॅनेजमेंटचे टॉपिक्स, सब टॉपिक्स असतील ते ह्या सगळ्या टायटल मध्ये कव्हर होतील. त्याच्यामध्ये मी आता सध्याच्या स्थितीत साधारण 13 व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि हे सर्व व्हिडिओ डिटेल मध्ये आहेत. नंतर सेफ्टी इन इंजिनिअरिंग इंडस्ट्री हा एक सेक्शन आहे, सबसेक्शन आहे. याच्यामध्ये तुमच्या ज्या इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज मध्ये जे काही प्रोसेसेस असतील, ऑपरेशन्स असतील, त्या मग इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असतील, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, केमिकल इंडस्ट्री असेल, टेक्सटाईल इंडस्ट्री असेल, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये जे काही टेस्टिंग प्रोसेस, ऑपरेशन्स जे होतात त्या ओरिएंटेड याच्यामध्ये व्हिडिओज तयार केलेले आहेत. नंतर अजून एक सबसेक्शन आहे कन्स्ट्रक्शन सेफ्टी. तर आत्ताच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला माहिती आहे की कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये बऱ्याच फॅटॅलिटीज होतात, बरेचसे ऍक्सिडेंट्स होतात, स्पेशली जेव्हा आपण वर्किंग ऍट हाईट बद्दल बोलतो किंवा टूल्स मिसप्लेस होतात आणि ते एका पर्टिक्युलर हाईट पासून पडतात, तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो जास्त असतो. तर असे जे काही ऑपरेशन्स आहेत किंवा ज्या हेवी मशिनरीज आपण यूज करतो, जसं आपण बुलडोझर्स याच्यामध्ये यूज करतो, हेवी ट्रक्स यूज करतो, ते ट्रान्सपोर्टेशनचे जे काही डिव्हाइसेस आहेत किंवा मशिनरीज आहेत याच्या ओरिएंटेड जे काही डिटेलिंग असेल याच्यामध्ये साधारण मी 6 व्हिडिओज आता बनवलेले. नंतर केमिकल आणि प्रोसेस सेफ्टी मॅनेजमेंट या टायटलच्या अंडर केमिकल इंडस्ट्रीज, पेट्रोलियम इंडस्ट्रीज, रिफायनरीज या ओरिएंटेड जे काही ऑपरेशन्स असतील, युनिट ऑपरेशन आणि युनिट प्रोसेस असतील त्याच्या ओरिएंटेड जे काही हजार्ड्स, मग त्याच्या सेफ्टी प्रिकॉशनरी मेजर्स किंवा त्याच्या ट्रीटमेंट
किंवा मग सॉफिस्टिकेटेड टेक्निक्स त्याच्यामध्ये काय अवेलेबल आहेत या टायटलच्या अंडर कव्हर आहेत. याच्यामध्ये साधारण 11 व्हिडिओज बनवलेले. नंतर एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट टॉपिक मध्ये एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉइज पोल्युशन, हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट, ई वेस्ट मॅनेजमेंट असे वेगवेगळे व्हिडिओज मी एन्व्हायरमेंट मॅनेजमेंटच्या अंडर बनवलेले. नंतर क्वालिटी कंट्रोल अँड ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ, याच्यामध्ये जे सेफ्टी हेल्थ आणि एन्व्हायरमेंट ओरिएंटेड जे क्वालिटी कंट्रोल पॅरामीटर्स आहेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत. आणि स्पेशली याच्यामध्ये जो फोकस असतो तो स्पेशली ऍक्सिडेंट ओरिएंटेड असतो. मग ऍक्सिडेंटचे टाइप्स काय, ऍक्सिडेंटचे डेफिनेशन्स काय, त्याचे वेगवेगळे IS स्टँडर्ड्स काय आहेत किंवा ISO स्टँडर्ड्स किंवा ओशाशी लिंकेज त्याच्यामध्ये काय आहे, ऍक्सिडेंटच्या प्रिव्हेन्शन टेक्निक्स, इन्व्हेस्टिगेशनच्या टेक्निक्स, त्याच्यामधलं स्ट्रक्चर्स, हे सगळं डिटेलिंग ह्या क्वालिटी कंट्रोल मध्ये दिलेलं आहे. नंतर सेफ्टी हेल्थ अँड एन्व्हायरमेंट लेजिस्लेशन. तर लेजिस्लेशन वरून आपल्याला कळतं की याच्यामध्ये जे ऍक्ट्स आणि रूल्स जे असतात म्हणजे ज्या लिगल रिक्वायरमेंट असतात इंडस्ट्रीज मध्ये आणि त्याचं लिंकेज जे डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी हेल्थ किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा अजून ज्या काही गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत त्याच्याशी जे काही लिंकेज असेल मग त्याच्यामध्ये ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्या रिक्वायरमेंट नुसार हे व्हिडिओज बनवले आहेत. जसं याच्यामध्ये फॅक्टरी ऍक्ट असेल, महाराष्ट्र फॅक्टरी रूल असेल, नंतर इंडियन बॉयलर रेग्युलेशन्स असतील, त्याच्यानंतर बॅटरी वेस्ट मॅनेजमेंट रूल असेल, हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट रूल असतील, असे वेगवेगळे रूल्स आणि ऍक्ट्स याच्यामध्ये कव्हर आहे. साधारण 21 व्हिडिओज याच्यामध्ये आहे. नंतर इंडस्ट्रियल हायजीन आणि ऑक्युपेशनल हेल्थ. तर इंडस्ट्रियल हायजीन हा कन्सेप्ट आता आपल्याकडे आलाय आणि हा फॉरेन कंट्रीज मध्ये बऱ्यापैकी ऑलरेडी सेटअप झालेला आहे. आपल्याकडे इंडस्ट्रियल हायजिनिस्ट ही पोस्ट किंवा मास्टर इन इंडस्ट्रियल हायजीन अँड ऑक्युपेशनल हेल्थ हे असं एज्युकेशन हे अजूनही रेअर आहे. पण ह्याच्या ओरिएंटेड आणि ऑक्युपेशनल हेल्थ ओरिएंटेड जे काही डिसीजेस असतील, इंजुरीज असतील किंवा मग त्याच्यामध्ये पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स असतील, त्याच्या ओरिएंटेड जो काही मेडिकल स्टाफ असेल, त्याच्या ओरिएंटेड ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरच्या रिक्वायरमेंट असतील, नंतर ॲम्ब्युलन्सच्या रिक्वायरमेंट असतील, डॉक्टर स्टाफ असेल आणि त्यांच्या फॅसिलिटीज असतील किंवा मग वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन त्याला कोणकोणते ऍप्लिकेबल आहे हा सगळा डिटेल्स या इंडस्ट्रियल हायजीन ऑक्युपेशनल हेल्थ मध्ये मी केलेला आहे. तर ओव्हरऑल जर तुम्ही हे सगळे बघितले ते साधारण 8 सेक्शन्सच्या अंडर किंवा सब सेक्शन्सच्या अंडर मी इंडस्ट्रियल सेफ्टी कव्हर केलेले. नंतर केमिकल इंजिनिअरिंगच्या अंडर जे हीट ट्रान्सफर ऑपरेशन्स आहेत, नंतर केमिकल इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स आहे, हे 2 मेजर सब्जेक्ट ह्याच्यामध्ये कव्हर केलेले. आणि मॅनेजमेंट जो सब्जेक्ट आहे त्या मॅनेजमेंट सब्जेक्ट हा कॉमन असतो, तो केमिकल असो, मेकॅनिकल असो, इलेक्ट्रिकल असो, सगळ्या ब्रांचेस साठी ऍप्लिकेबल असणार. इव्हन MBA, BA, BCom साठी सुद्धा हे सगळं ऍप्लिकेबल असेल. आणि मॅनेजमेंटच्या ज्या काही वेगळे वेगळे प्रिन्सिपल्स आहेत किंवा त्याच्यामधल्या ज्या टेक्निक्स आहेत किंवा लिडरशिप म्हणजे काय, लिडरशिप क्वालिटीज म्हणजे काय किंवा ऑर्गनायझिंग म्हणजे काय, डायरेक्टिंग म्हणजे काय, हे सगळे डिटेलिंग ह्या मॅनेजमेंटच्या अंडर साधारण 8 व्हिडिओ मध्ये केलेले आहे. नंतर ICT हा मुद्दाम इथे एक सबसेक्शन ऍड केलेला आहे. कारण आजच्या डेटमध्ये जर इंडस्ट्रीमधल्या रिक्वायरमेंट्स बघितल्या किंवा कुठल्याही जॉब रिक्वायरमेंट्स बघितल्या, तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असा, सायन्स बॅकग्राऊंड असा किंवा अजून कुठलाही बॅकग्राऊंड असेल, पण आजच्या डेटला कम्प्युटर अवेअरनेस किंवा कम्प्युटर लिटरसी ज्याला आपण म्हणतो हे नेसेसरी कंडिशन आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओज मध्ये मी MS वर्ड, MS PPT किंवा MS एक्सेल हे जे बेसिक नीड आहे हे याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. नंतर हीट ट्रान्सफर ऑपरेशन मध्ये मेजॉरिटी केस मध्ये कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन, इव्हॅपोरेशन आणि हीट एक्सचेंज इक्विपमेंट्स याचे वेगवेगळे व्हिडिओज मी साधारण 53 व्हिडिओज याच्यामध्ये ऍड केलेले. ज्यांना कॅल्क्युलेशन्स मध्ये, डेरिव्हेशन्स मध्ये इंटरेस्ट असेल त्याचे सुद्धा इथे व्हिडिओज मी तयार केलेले आहेत. आणि थर्मोडायनामिक्स मध्ये स्पेशली आपण 0th लॉ, 1st लॉ, 2nd लॉ, 3rd लॉ, त्याचे फॉर्म्युले, त्याचे ऍप्लिकेशन्स, त्याचे कॅल्क्युलेशन्स हे ह्या सर्व 9 व्हिडिओ मध्ये मी कव्हर केलेले आहे. आणि काही जनरल रिक्वायरमेंट ज्या असतात जसं स्टुडंट्सच्या किंवा इंडस्ट्रियल एम्प्लॉईजच्या रिक्वायरमेंट असतात की मी ह्या सध्या सेक्टरमध्ये आहे, ह्या फील्डमध्ये आहे, तर मी कोणता कोर्स केला पाहिजे, जो स्पेशली मी फायर अँड सेफ्टी बद्दल बोलतोय. तर ते नेमके कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत, कोणकोणत्या युनिव्हर्सिटीज मध्ये आहेत आणि स्पेशली गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोणते कोर्सेस आहेत, कोणकोणत्या कॉलेजेस मध्ये आहेत आणि मग त्या कॉलेजेसचे डिटेलिंग
किंवा त्यांचे जे कॉन्टॅक्ट अवर्स किंवा कॉन्टॅक्ट लिंक, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, हे सर्व डिटेल्स कसे भेटतील याच्या ओरिएंटेड मी इथे व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्स डिप्लोमा इंडस्ट्रियल सेफ्टी जो कोर्स आहे त्याच्या रिलेटेड जो सिलेबस आहे त्याचा पण व्हिडिओ अवेलेबल करून दिलेला आहे. आणि असे वेगवेगळे व्हिडिओज इथे अवेलेबल करून देणार आहे. पण जनरल जरी म्हटलं तरी हा सेफ्टी, हेल्थ आणि एन्व्हायरमेंट याच्या ओरिएंटेडच फोकस असणार आहे. आता ह्या चॅनलच्या कमेंट्स वगैरे थ्रू मला जे काही फीडबॅक आले त्याच्यानुसार आता नॉर्मली जर आपण इंडस्ट्रियल सेफ्टी ओरिएंटेड जर व्हिडिओज बघितले तर बऱ्यापैकी असे मोठमोठे कन्सेप्ट असतात किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात की जे 10-15 मिनिटात पॉसिबल नाहीये कव्हर करणं. तर मी आता इथे जेवढे व्हिडिओज अवेलेबल करून दिलेले ते सर्व डिटेल व्हिडिओज आहेत. आता जे डिमांडनुसार मी साधारण मराठी किंवा हिंदीमध्ये शॉर्ट व्हिडिओज प्रिपेअर करणारे जे नॉर्मली 10 ते 15 मिनिटात असतील आणि ते फक्त फोकस करतील की त्याच्यातले जे सिलेंट फीचर्स असतील किंवा त्या सेक्शन्सचं, त्या रूल्सचं किंवा त्या ऍक्टचं इम्पॉर्टन्स काय असणार आहे हे फीचर्ड व्हिडिओमध्ये मी काही व्हिडिओज ऍड करणार आहे. जर ज्या स्टुडंट्सला डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही सिंपल, आता समजा तुम्हाला एन्व्हायरमेंटचा असेल किंवा मॅनेजमेंटचा असेल, कोणत्याही टॉपिकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या ओरिएंटेड व्हिडिओज बघायला मिळतील. साधारण मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो इथे, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. तुम्हाला ह्या सब्जेक्ट ओरिएंटेड जर बघायचं असेल तर तुम्हाला इथे हा व्हिडिओ इथे स्टार्ट होईल आणि इथे ही लिस्ट तुम्हाला इथे दिसते. एनर्जी कॉन्झर्वेशन, ISO 50001, सस्टेनेबिलिटी रिपोर्टिंग, बेसिक्स ऑफ नॉइज, ISO 14001-2015, ISO 45000-2015, 3R प्रिन्सिपल, हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, ई वेस्ट मॅनेजमेंट आणि मग जनरलाइज मॅनेजमेंटचा काही पॉइंट, बॅटरी वेस्ट मॅनेजमेंट रूल, वॉटर ऍक्ट, एअर ऍक्ट एटसेट्रा. तर असे वेगवेगळे व्हिडिओज ह्या एक्झॅक्टली ह्या मेन सबसेक्शन मध्ये काय काय अवेलेबल आहेत याची लिस्ट तुम्हाला इथे दिसेल आणि त्या ओरिएंटेड तुम्ही याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ बघू शकता. नंतर याच्यामध्ये कमेंट करायसाठी फॅसिलिटीज असतात, लाईक करायसाठी फॅसिलिटी असते आणि सबस्क्राईब करायसाठी असते. ज्या केसमध्ये तुम्हाला SHE ओरिएंटेड व्हिडिओज किंवा केमिकल इंजिनिअरिंग ओरिएंटेड व्हिडिओज असे जर तुम्हाला कंटिन्यू बघायचे असेल किंवा मी नवीन नवीन जे व्हिडिओज ऍड करत जाणार आहे ते बघायचे असतील, त्याचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर तुम्हाला आधी सबस्क्राईब करावं लागेल हे चॅनल आणि मग नोटिफिकेशनवर जर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक तुम्हाला नोटिफिकेशन्स मेल थ्रू येत राहतील. नंतर याच्यामध्ये ज्या स्टुडंट्सला पर्टिक्युलर, जसं मी आता हीट ट्रान्सफर ऑपरेशन सांगितलं, हा एकच सेक्शन आहे, पण याच्यामध्ये जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल सब्जेक्ट वाईज किंवा चॅप्टर वाईज तर या प्लेलिस्टवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे परत इथे वेगवेगळे व्हिडिओज दिसतील. जसं आता इथे मी क्रिएटेड प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला इथे कळत आहे हीट एक्सचेंजर ऑपरेशन्स, तर याच्या अंडर 6 व्हिडिओज वेगळे. कन्व्हेक्शन फिनॉमिना मध्ये 12 व्हिडिओज वेगळे, रेडिएशन मध्ये 6 वेगळे, कंडक्शन मध्ये 7 वेगळे आणि हीट ट्रान्सफर ऑपरेशन ओरिएंटेड जे लॅबोरेटरी बेस्ड प्रॅक्टिकल्स किंवा एक्सपेरिमेंट असतात त्याचे हे साधारण 24 व्हिडिओज मी इथे ऍड केलेले. तर इथे प्लेलिस्ट मध्ये हे सबसेक्शन्स आहेत सगळे, जे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला इथे बघायला मिळतील. जसं मी आता सांगितलं की फक्त तुम्हाला ओव्हरऑल हीट ट्रान्सफर ओरिएंटेड बघायचं असेल तर तुम्ही याला क्लिक करू शकता. जर तुम्हाला सब्जेक्ट मधल्या टॉपिक वाईज बघायचं असेल तर ह्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला हे वेगवेगळे पॉइंट्सला क्लिक करून त्याच्यामध्ये व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. ठीक आहे, तर हे साधारण ओव्हरऑल जे चॅनलचं लेआउट तुम्हाला कळायला पाहिजे तेवढ्यासाठीच हा व्हिडिओ दिलेला आहे. थँक्यू.